एक बातमी आहे बीडमधून। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा स्वीय सहाय्यक धनंजय धसे व मुलगा देवाशीष याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। भरत नवनाथ खेडकर यांना शेततलावाच्या दुरुस्तीचं टेंडर मिळवून देतो म्हणून 13.5 लाख रुपये घेतले आणि फसवणूक केली असा आरोप आहे। भरत खेडकरांचा हा आरोप आहे। खासदारांच्या पीएवर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडालेली आहे। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांना विचारूया। सुरेश, बजरंग सोनवणे यांच्या पीएवर गुन्हा दाखल झालाय, काय अधिक माहिती, केव्हा गुन्हा दाखल झालाय, आत्ताचं अपडेट काय? धनंजय धसे हे बजरंग सोनवणे यांच्यासोबतचे फोटो सुद्धा त्यांच्याकडे आहेत आणि कार्यकर्त्यांना विचारलं तर ते बजरंग सोनवणे यांचे पीए आहेत। मात्र खासदार बजरंग सोनवणे यांच्या ऑफिसला अधिकृत विचारलं असता अशा पद्धतीने कुठलाही व्यक्ती आमच्याकडे काम करत नाही अशी जरी माहिती दिली असली तरी मात्र बीड जिल्ह्यामधील कुठल्याही कार्यकर्त्याला विचारलं तर ते खासदार बजरंग सोनवणे यांचे पीए आहेत अशा पद्धतीने कार्यकर्ते सांगतात। मात्र त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 2016 मध्ये तलावाच्या दुरुस्तीच्या कामासाठी पार्टनरशिपमध्ये काम करायचं म्हणून 15 लाख रुपयाची मागणी केली होती आणि त्यापैकी 13 लाख रुपये हे भरत खेडकर यांनी त्यांना दिलेले होते। कुठल्या अकाउंटवरून दिलं या संदर्भात देखील त्या तक्रारीमध्ये उल्लेख करण्यात आला आहे आणि त्यानंतर 2016 पासून 17 पासून आतापर्यंत अद्याप ते पैसेही रिटर्न केले नाहीत। त्यामुळे भरत खेडकर यांनी काल चकलंबा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे। यामुळे आता खळबळ उडालेली आहे। विशेषतः खासदार बजरंग सोनवणे यांची याच्यावरती काय प्रतिक्रिया आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। त्या अगोदर जर बघितलं तर धनंजय धसे हे धनंजय मुंडे यांच्याकडे त्यांच्या ऑफिसलाही काही काळ काम करत होते। त्यामुळे नेमके ते पीए कोणाचे आहेत, अधिकृत आहेत का अनधिकृत आहेत या संदर्भातला देखील खुलासा त्या नेत्याकडून केला जाईल। मात्र सध्या गुन्हा दाखल केल्यामुळे या संदर्भामध्ये मोठी चर्चा होते आणि बजरंग सोनवणे यांच्यासोबतचे त्यांचे फोटो हे देखील समाज माध्यमावरती व्हायरल होत आहेत। त्यामुळे नेमकं धनंजय धसे यांनी 13 लाख रुपयाची जर फसवणूक केली असेल, गुन्हा दाखल केलाय, पोलीस त्यांना अटक करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। नक्की, धन्यवाद सुरेश, आपण माहिती दिली त्याबद्दल।